अध्यक्ष आहे. नैतिक गावामध्ये मी बचत पहिल्यांदा कार्यरत झाले, पण त्याच्यानंतर मला जेव्हा सामाजिक सेवेचं काम असल्यामुळे थोडीशी कार्यरत असताना एकच महिला संघटनेचं काम करत होते. त्यावेळेला बऱ्याच महिलांशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो म्हणण्याचं उद्देश की त्यावेळेला आम्हाला एक प्रोजेक्ट मिळाला होता 18 महिन्यासाठी, आणि त्या प्रोजेक्टमधून आम्ही सरकारशी ॲडव्होकेसी करत होतो. आंतरदेशीय पत्र कॅम्पेन केलं की महिलांना दुर्लक्षित होऊ नये, त्या महिलांना दुर्लक्षित केलं जाऊ नये, त्यांच्यावरती विशेष लक्ष दिलं जावं. कारण विधवा महिला असतील, गटसुटीला असतील तर थोडंसं अडचणीचे भाग येतात, त्यांना काही सपोर्ट सिस्टीम घरातून काही वेळेला मिळत नसते, तर त्यांचं थोडंसं सोयी सवलती असतात लवकर मिळावं, त्याच्यासाठी ग्रामपंचायतीला सेपरेट रजिस्टर असावं अशी आम्ही ॲप्लिकेशन करून मिळाली, ती मंजूर झाली आपल्या ग्रामपंचायत लेवलला. काही जणांनी पण असं लय नावं म्हणजे ठेवलेली, म्हणजे तो अशी बाबतीत नवरा असा नाही, पण आमच्यासाठी भरपूर गरज आहे की मी ती राहते माझ्या घरात, माझी मुली आहेत ते त्यासाठी, आणि समाज आहे का नाही भरपूर नावं ठेव, पण घरी समाज आहे का नाही असं बघत असतंय. ज्या घरात व्यक्ती नाही त्या घरात लेडीजने कसं राहायचं ही प्रत्येकाला जे त्या घरातलं माहीत असतं. बाहेर जायचं म्हणलं तरी कसं जायचं ही ती लेडीजला माहीत असतं. आणि 4 माझी मुली मला 3 मुली 1 मुलगा आहे. मला एवढं परिवार सांभाळायची एकटी हे कोण कोण म्हणलं म्हणजे ते हीच करते टिकलीच लावत्या, कोण म्हणलं बरं म्हणजे डोर, कोण बांगड्याच घालते अशी हिरवी, पण मी समाजाला नाही भिली. समाज काय का म्हणा मला काही फरक पडत नाही, मला कसं वागायचं मी स्वतः. आणि असंच म्हणजे आम्हाला पण वाटत होतं, मला आज लय आनंद झाला की असं तुम्ही हे केलं. ते अजून पण मला त्याच्या आधी वाटत होतं कधी कधी बोलावं, पण म्हणणार काय म्हणजे कधी असं म्हणणार म्हणून ही काहीतरी वेगळंच करत्या, कधी वेळच आली नाही. पण लय मला आनंद झाला की आम्हाला पण म्हणजे तुमच्यासारखं मान मिळतोय, इतरांसारखा मान मिळतोय, त्यामुळे मला लय असं आनंद झाला. आणि मी ह्याच्या आधी पण मी असंच वागते, 1 वर्ष मी वागली आणि आता मी तुमच्यासारखंच वागते. आज जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी अंगणवाडी आभार मानत आहे. मला माझ्या मनाला खूप धन्य वाटले की आमच्यासारख्या महिलांना इज्जत देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला महिलांनी, आणि आम्हाला असं बनवण्यासाठी हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी ह्या महिलांचे आभार मानते, मनापासून आभार मानते. आणि अशाच योजना भरपूर राबवायच्या आमच्या महिलांसाठी, जेणेकरून एकल महिला एकल आहे असे वाटणार नाही, तिला मान मिळेल त्याबद्दल योजना राबवाव्यात ही माझी विनंती आहे.